पाटील सर यांचा आवाज तुम्ही अगोदरच्या इनिंगमध्ये पाहत होतात ऐकत होतात आणि त्याचबरोबरीने संदीप पाटील सर रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष लीड करतायत या स्पर्धेला. चौकाराने सुरुवात केली. रोशन पाटील बाळाने गोलंदाजी करतोय. प्रथमच्या बॉलवरती हा पूलचा दुसरा चौकार. फलंदाज बाळाच्या बॅटमधून. फी 2025 सामना चालू आहे. सुनील स्पोर्ट चिंचपाडा विरोधात आदर्श 11 पडले. खूपच शॉर्ट पिच बॉल थेट पाठवलाय व्यासपीठावरती. पाहुण्यांच्या सलामीला षटकार. हा डेंजरस बॅटर आहे. फार डेंजरस. आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे. मागील 2 आठवड्यापासून बाळाची बॅटिंग पाहतोय. तो अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलाय आणि या केपीसी ट्रॉफीची आपल्या बॅटिंगची इनिंग काय त्याने सुरुवात केली आहे. सलग 2 चौकार 1 षटकार. केपीसी ट्रॉफी सर्वांचं सहर्ष स्वागत. एक दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार आहे. त्याचबरोबरीने बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी देखील स्कूटी आहे. अशी नामवंत स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. केपीसी ट्रॉफी 2025. आदर्श 11 पडले गाव विरोधात सुनील स्पोर्ट चिंचपाडा. कल्याण डोंबिवलीमधील हा एक दादा संघ. समोर चिंचपाडा. पुन्हा एकदा फाईन खेळलाय. बाळा नो टेन्शन बॅटिंग करतोय बिंदासपणे. पहिलाही चेंडू त्याने येऊन दिला आपल्याकडे. त्यानंतर फाईन खेळला. लेटकटचा चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर राखोड टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका चौकार आणि तिसरा चेंडू तर मध्येच आपटला होता. त्यावरती सहजरित्या एक षटकार खेचला. धावसंख्या आहे ती 14. ओव्हरपिच बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल चाललाय सीमारेषा पार. बाळाच्या बॅटमधून या इनिंग मधला तिसरा चौकार. स्वॅगी अलग आहे. काय फलंदाजी करतोय बाळा. थांबवावं लागेल. पडले संघाला. मिडॉनला क्षेत्ररक्षक स्वप्नील मात्रे गायडन्स देतो आपल्या बॉलरला. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. कव्हर पॉइंटच्या बाजूने चेंडू काढला. प्रयत्न झाला झेल घेण्याचा परंतु नाही घेता आला झेल. बॉल गेला स्वीपर कव्हरला. चौकार. याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, खुटारीचे आमचे सन्माननीय सुनील शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. त्याचबरोबर हेमन केनी, अरबाज शेख हे देखील इथे उपस्थित होतात. तर स्वप्नील मात्रेसाठी सुवर्ण संधी आहे अरबाज शेख याच्या वतीने. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपये. अरबाज शेख हे स्वप्नील यांचे मित्र आहेत म्हणून हा पारितोषिक त्यांचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रथम मात्रेच्या विरोधात जोरदार आक्रमण पाहायला मिळालं ते रोशन पाटील बाळाचं आणि तब्बल धाबा कुठल्यात त्या पहिल्याच ओव्हरमध्ये 22. कंट्रोल करावं लागेल. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन स्वप्नील मात्रे हा एकदम ॲक्युरेट टप्पेवाला गोलंदाज आहे. फिल्डिंगचा प्रॉपर सेटअप. 3 सीमारक्षक. एक वाडीश लॉंग ऑफला थोडा कबर्सकडे झुकलाय. एक वाडीश लॉंग ऑनला आणि दुसरा अगदी काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या दरम्यान आहे. केपीसी ट्रॉफी 2025 सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्वर्गीय बाळाराम पाटील पुरस्कृत ही स्पर्धा. भरघोस पारितोषिकांची स्पर्धा, बक्षिसांची स्पर्धा. टप्पा अचूक टाकण्यात एकदम यशस्वी असलेला गोलंदाज स्वप्नील मात्रे. त्याला गतीचं टेन्शन नसतो. तो फलंदाजाला संपूर्णपणे रीड करतो.
की त्याचा स्टान्स कसा आहे, तो कुठे उभा आहे, तो कुठे फटकेबाजी चांगली करू शकतो, त्याचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे, हे सर्व ओळखून स्वप्नील मात्र गोलंदाजी करतो. आणि तसंच पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. निर्धाव चेंडू हे सुरुवात करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा कुठल्याच बाळाने. नवीन फलंदाज अर्थातच सतीश आहे. उलटा मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. सलामीची जोडी मैदानात सतीश मिसाळ आणि रोशन पाटील अर्थातच बाळा. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. आजचा स्पर्धेची दुसरी रात्र. हो, पायातला बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डेंजर एंडला धावला होता, परंतु स्वप्नील नॉट स्ट्रायकिंग एंडकडे लक्ष होतं, कारण बाळा स्ट्रायकिंग एंडला पोहोचला होता. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. या एकेरी धाव संख्येने लेगबाईच्या स्वरूपात हे धाव असं पंच इशारा करतात. रोशन पाटील सध्या फलंदाजी करतोय. सतीश मिसाळ त्याच्या साथीला आहे. धावा झाल्यात त्या 24. स्वप्नील मात्रेने चांगली सुरुवात केली या षटकाची. जबाबदारी पूर्ण हे षटक सध्या टाकत असताना स्वप्नील. थंडीचा जोर देखील थोडा आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली आणि थंडी जशी वाढेल तसं ड्यू फॅक्टर, कारण ग्रीन लश आउटफील्ड असलेलं हे क्रीडांगण आहे आणि लेदर बॉलची विकेट आहे. हो, बाळाचा फटका. अशी कोणती सीमा रेषा नाही जी बाळाला अडवू शकत नाही. बॉल मिड विकेटला फरार. षटकार. टायमिंग नसेल तेवढं त्या अगदी जितूकडे, DJ जितूकडे. थँक्यू. परफेक्ट गाणं बाळासाठी. खूपच आखूड टप्प्याचा हा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक सजवला. वाडी स्लॉंगॉनच्या दिशेने हा फटका. बाळा पोहोचलाय तिथे, थोडी रिक्स होती. खरं तर डोक्याला हात लावला स्वप्नीलने, कारण ठाऊक आहे त्याला आणखी थोडा अगोदर जर का थ्रो आला असता तर कदाचित बाळाची विकेट भेटली असती. सिंगल रन. धावसंख्या 31. खतरनाक फलंदाजी चालू आहे. आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार, 2 षटकार मारलेत ते रोशन पाटील बाळाने. पुन्हा धीम्या गतीचा बॉल फसवला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, वेगाने धावत येत आहेत आणि इथे वॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट. तन्मयने हा झेल घेतलाय. पडलेचा तन्मय धावत पळत आला आणि ही रनिंग कॅच पाहायला मिळाली केपीसी ट्रॉफी मध्ये. दर्जेदार झेल. खरं तर समालोचक कालच्या रात्रीपासून बोंबळत आहेत. लश ग्रीन आउटफील्ड आहे, लश ग्रीन आउटफील्ड आहे, तुम्ही बिंदासपणे डाईव्ह मारू शकता. आणि हेच लक्षात घेत असताना तन्मय पडलेचा धावत आला. खरं तर मिड विकेटला होता, तिथून धावत आला आणि त्यानंतर त्याने घेतलेला हा झेल सर्वांना लक्षात राहील. कॅच ऑफ द टुर्नामेंट तन्मयचा हा झेल होता. नेक्स्ट मॅच जनार्दन भगत प्रतिष्ठान कानोबा कुंडे वहाल विरोधात श्याम स्पोर्ट्स रोडपाली. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचंय, अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. नवीन फलंदाज ओमकार केणी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, गॅप भेदले, 1 बाउन्स बॉल सीमारेषा पार. ओमकारच्या बॅटमधून चौकार. याचबरोबर गोळिवलीचे सन्माननीय हरेश गायकर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर वेदांत आणि प्रशांत हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा केपीसी ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 22, या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. धावसंख्या ती मात्र आता 35, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खरं तर गौरव सावंतकडे एक डिमांड आहे माझी. या कॉमेंट्री बॉक्सचा जो मागे बॅनर आहे ना,
किंवा तो मला मी समोर देखील पाहिला होता. हा समोर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तिकडे अगदी उजव्या बाजूला देखील हे 2 ठिकाणी बॅनर येत आहे जिथे KPC इनामपुरीचे काही पिक्चर्स आहेत, फोटोज आहेत, ट्रॉफीज घेतलेले. मी मगाशी पाहिलं स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये तर अंगदने कमालच केली होती. सर्वच वैयक्तिक पारितोषिकं त्याच्या नावावरती होती. तिथे स्कूटी त्याने पटकावली होती. आखूटप्प्याचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, वन बाउन्स मिड विकेटच्या हातात मात्र हा चेंडू येतोय, सिंगल रन. तर या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. सागावचे प्रशांत पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. तर नक्कीच चांगला पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो अक्षय म्हात्रे, लेफ्टी बॉलर, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. या अतिरिक्त धावसंख्या 37. कानोबा कोंडे बहाल आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली या 2 संघादरम्यान पुढचा सामना असेल. यस, संघ इथे उपस्थित होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, थोडा कमी वेगाने टाकलेला हा चेंडू. आता एक टेन्शन आलंय संदीप सर, कधी कधी आपल्या बॅटरला सगळ्यांनाच अशी सवय झालेली असते की चेंडू वेगाने येतात, परंतु कधी त्याची गती कमी झाली तर मात्र थोडं टेन्शन येतो. आणि मागच्या 2 चेंडूंमध्ये तेच घडलंय ओमकार केणीच्या बाबतीत. धावसंख्या 37. हो, मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आता गोलंदाज हुशार आहे. मागचे दोनही चेंडू कमी गतीचे टाकले. टप्पा थोडा मागे होता, हा थोडा पुढे टाकलेला वेगानं हुशारीनं गोलंदाजी करतोय. त्याला ठाऊक आहे की आता फलंदाज तुटून पडलेत, मागच्या 2 ओव्हरमध्ये धाव आल्यात, मला धावांवरती ब्रेक लावायचे, बस बाकी काहीच नाही करायचं. आणि त्याच हेतून अक्षय म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. पुढे टाकलेला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. ओमी केणीला इथे थांबवलंय, परंतु हा आहे चिंचपाड्याचा ओमकार. निर्धाव चेंडूची सांगत होते. खतरनाक गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. KPC ट्रॉफी 2025 प्रेक्षकांची गर्दी या तुडुंब क्रीडांगणावरती अगदी आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेनं, परंतु बाळाने थांबवलंय, धावच घेतली नाही. काय षडक सध्याच्या घडीला ब्रेकच लावलाय. हे आमचे पाहुणे उपस्थित आहेत मंचावर, सर्वांचं सहर्ष स्वागत. KPC ट्रॉफीमध्ये दर्जेदार अशी क्रीडा स्पर्धा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. खोलात टाकला होता चेंडू, चूक केली, पुढे ठेवला बॉल आणि त्यावरती तुटून पडला. ओमकार केनी खेचला इथे षटकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 1/43. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक होण्या अगोदर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. याचबरोबर आमचे मुरबीचे सन्माननीय केशवशेठ करावकर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आदर्श पडले संघ येथे खेळतोय, तर पडले संघाचे दिलीप शेठ पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी 3 इलेक्ट्रिक स्कूटी आहेत, पर्यावरणपूरक. कारण खारघर म्हणजे नो अल्कोहोल सिटी आहे, बरोबर ना? हां, तर पर्यावरणपूरक देखील आहे. हा थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे AQI जरा हाय झाला असेल, ते ठीक आहे. परंतु तुम्हाला या अशा इलेक्ट्रिक स्कूटी घ्यायची असतील तर खारघर डीमार्टच्या बाजूला तिरंगा मोटर्स, तिथे आपण जाऊन नक्कीच इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला हवी असेल तर घेऊ शकता. फक्त एकच आहे की इलेक्ट्रिक स्कूटी चालवताना तिला कुठेतरी पैंजण बांधा, म्हणजे आवाज तरी थोडा, नाही तर बाजूने गेली तरी समजत नाही पायावरून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 43. थोडी हसी मजाक, बाकी काही नाही. परंतु सध्याच्या घडीला या 3ऱ्या षटकात अक्षय म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली, कारण सुसाट वेगाने धावत होता तो चिंचपाडा संघ. त्याला थांबवण्यात, थोडंफार थांबवण्यात तर नक्कीच यश मिळालं ते अक्षयला. सिद्धांत पाटील आलाय 4थ्या षटकात. सिद्धार्थ माफी असावी. समोर रोशन पाटील, बाळा. ओ समोर मारलाय, खतरनाक हा फलंदाज आहे. टोले जंग, षटकार बाळाचा.
ला गोलंदाजीसाठी आलाय. ह्याच्यासाठी एक पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी कुणाल पाटील केपी यांच्या वतीने 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पी पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नक्कीच तो खेळतोय. तर तो बाला समोर एक चॅलेंज नक्कीच आहे, तो ॲक्सेप्ट करतोय बाला. खतरनाक हा फलंदाज आहे आणि त्याची फलंदाजीची आधाच वेगळी आहे. बिनधास्त असतो, बिनधास्त. कोणती पोझिशन असू दे, काही असू दे, समोर कोणताही गोलंदाज असू दे, मी माझी आक्रमकता ठासून भरलेली फलंदाजी करणारच. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डिंग करली होती चांगली, परंतु शेवटी बॉल गेलाय सीमारेषा पार. बाळाचा चौकार. वैयक्तिक खेळतोय बाळा 40 धावसंख्येवर. दर्जेदार संगीत रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांच्यावरती आधारित. हो, फटका फसलाय. हा झेल पाहिजे, पडले संघाला आणि ते झेल सुटलाय. संध्याकाळच्या जेवणात असा शब्द येईल. नशीब खाऊन आलाय तो रोशन पाटील बाळा. झेल देखील सुटला वाडिश लॉंग ऑफला. खरं तर टॉपेज घेतली होती, पायातला बॉल उडवण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला आणि लॉंग ऑफला झाले चुकी. संघाची धावसंख्या चिंचपाडाची 55 आणि वैयक्तिक बाळा खेळतोय 42 वरती. 12 चेंडू 42 धावांची इनिंग आतापर्यंत साकारले. हे 4थं षटक चालू आहे. हो, चांगला चेंडू बाउन्स पाहायला मिळाला आणि हे घडणार, हीच तर चर्चा स्टेजवरती देखील चालू होती की बाउन्स चांगला पाहायला मिळतोय. हे सगळे आयोजक मंडळी, पाहुणे मंडळी सध्या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. फटका फसलाय. आता झेल व्हायला हवी. स्वतः गोलंदाज येतोय, मिस्टेक नाही असं वाटलं अर्धशतक होईल, परंतु बाळाची विकेट घेतले गोलंदाज सिद्धांत पाटीलने. सागर पाटील आमचे बघा तिकडे दिसत आहेत. यंदा कर्तव्य आहे. मी मगाशी त्यांचा फोटो पाहिला. मी अंगदला विचारलं, हा प्रवीण तांबे तर नाही ना? ना, हा दुसरा आहे का? जे फोटो आहेत म्हणून मी डिमांड केली गौरवला देखील, कारण जे मागे फोटो आहेत ना कॉमेंट्री बॉक्सच्या, म्हणजे इनामपुरीने केलेलं कार्य, त्यातून समीर बऱ्याच जणांचं यंदा कर्तव्य आहे आणि प्रयत्नशील आहेत सध्या तरी. ज्यांचं ज्यांचं कर्तव्य त्यांनी फक्त तांब्यापासून दूर राहा. चला मॅच कडे जाऊया आपण. थोडा हसी मजाक, बाकी काही नाही, परंतु ही सगळी मंडळी, एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला मात्र इथे चालू आहे. दर्जेदार आयोजन, जे काही द्यायचंय म्हणजे सुपर्ब. खरं तर कॉर्पोरेट लेवलची स्पर्धा आहे. थोडा हसी मजाक कॉमेंट्री बॉक्स मधून चालू आहे. एखादा पटकन म्हणू शकतो की इतकी छान स्पर्धा आहे, हसी मजाक, बस बाकी काही नाही. परंतु सध्याच्या घडीला एक लाजवाब क्रिकेट दोन्ही संघांकडून. संकेत पाटील नवीन फलंदाज मैदानात, नुकताच विकेट गेले. व पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता संकेतचा. डीप मधून फिल्डर येतोय, धावा थांबल्यात. बाळाची विकेट आणि इथे रनआउट. चूक झाली, संकेत बाद. बॉबी पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे रोडपालीचे बॉबी पाटील. आणि टॉस साठी देखील सज्ज राहायच्या कुंडीबाल संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. रोडपाली टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण इनिंग ब्रेक होण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. हे सिद्धार्थ पाटील छुपा रुस्तम निघाला. पहिल्या 2 चेंडूंवरती भले आक्रमण झालं, परंतु त्याला ठाऊक होतं की प्रत्येक चेंडू मला इथे महत्वाचा आहे. शेवट त्याने चांगला केला. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56. बाळा बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन आहे, परंतु लास्ट ओव्हरमध्ये धावा पाहिजेत
कारण या क्रीडांगणावरती 70-75 धावा 5 ओव्हरमध्ये सहज होत आहेत. हा तिसरा सामना चालू आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र अक्षय म्हात्रे. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता हा चेंडू. खरं तर ही खेळपट्टी लेदरची आहे. मगाशी देखील मी म्हटलं की या मंचावरती जे सगळे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना ठाऊक आहे या बाईक आमच्या इलेक्ट्रिक स्कूटी बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी. आणि मगाशी आवर्जून सांगितलं की खारघरचं डीमार्ट जिथे आहे तिथे तिरंगा मोटर्स आहे, तिथे जाऊन आपण इलेक्ट्रिक स्कूटी तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच घेऊ शकता. वेगवान चेंडू होता. विकेट किपरचं कौतुक करायला हवं. मयूर ठाकूर चिता यावर्षी कल्याण डोंबिवलीचा बेस्ट फिल्डरचा देखील अवॉर्ड त्याने जिंकलाय, परंतु सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहे. पहा चेंडू अडवला कसा, म्हणजे अगदी आपण पाहतो ना की व्हॉलीबॉलला नेटच्या जवळ जे उभे असतात समोरच्या दिशेने ड्रॉप डाऊन करण्यासाठी, तसा हा चेंडू त्याने अडवला. 67 धावा 57 धावा माफी असावी, परंतु हा षटकार येतोय लॉंगॉनच्या दिशेने. महत्वाचा षटकार चिंचपाडा टीमसाठी. चाकू टप्प्याचा हा चेंडू होता आणि त्यावरची पूलचा समोरच्या दिशेने मारलेला षटकार. 6 धावा 63 धावा झाल्यात. लॉंग ऑफला फटका खेचलाय. मिड ऑफ आतमध्ये होता आणि अगदी बॉल चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार ओमी केनीच्या बॅटमधून. होतं की चिंचपाडा संघ थोडा बॅकफुटला ढकलला जातोय. सिद्धार्थ पाटीलचं षटक, अक्षय म्हात्रेचं षटक आणि आता या शेवटच्या षटकात या 2 षटकाराने मात्र पुन्हा एकदा चिंचपाडा संघाने मजल मारलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही पाहताय. सध्या स्क्रीनवरती भरभरून प्रतिसाद दिलाय आणि 14 ते 20 डिसेंबर ही स्पर्धा मात्र संपन्न होणार आहे. फक्त प्रत्येक संघाला एकच विनंती आहे की वेळेच्या बाबतीत या स्पर्धेमध्ये तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर ओमी केनीने 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. फ्लाईट दिली बॉलला. खोलो टप्प्याचा हा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळलाय. स्वीपर कव्हरवरून क्षेत्ररक्षक येतोय. ओमी केनी पळटलाय दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा 2 धावेने स्कोर आता 70 पार. 71 धावा धावफलकावरती. 70 75 60 65 धावा पाहायलाच मिळतात. थंडी आहे, जोर वाढलाय, परंतु खेळपट्टीवरती बॉल अद्यापही स्किट होत नाहीये, त्यामुळे थोडा नक्कीच फलंदाजांना फायदा मिळतोय. लास्ट बॉल हो, दमदार फटका थांबून मारला मिड विकेटला. ओमकार केणीच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची धाव संख्या 77. 78 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आदर्श 11 पडलेगाव संघाला, परंतु 2 धावांची पॅनल्टी आहे. सो ते कॅल्क्युलेशन आमचे समालोचक मित्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील. दीपक पाटील सर, त्या अगोदर आपण करतोय टॉस आणि तिथे जोडले गेलेत अध्यक्ष साहेब संदीपजी पाटील. यस, तर मी भरत शेट म्हात्रे यांना विनंती करेन की भरत शेट या. टॉस आपण इथे घेतोय. आजच्या रात्रीतील हा पहिल्या फेरीचा 4था सामना आहे. एका बाजूला श्यामस्फोट रोडपालेनं, दुसऱ्या बाजूला आपल्याला स्वर्गीय जनार्दन भगत कानोबा खुंडेवाहल वर्षश्रू श्यामस्फोट रोडपाली बबुल आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद भोईर आहेत. भरत शेट म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. सेट कॉल. यस, तर टॉस जिंकलाय. तर बबुल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. यस, फिल्डिंग घेतली. 5 षटकांचा सामना आहे. पाहायला मिळते केपीसी ट्रॉफी आज खेळण्यासाठी श्यामस्फोट रोडपाली संघ इथे उतरतोय. तर काय प्रयत्न असतील, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रोखू, कारण की बघतोय खूप रन होतात, तर आम्ही प्रयत्न करू कमी रनमध्ये थांबायचं. बबुल, रायगडातील 2025 मध्ये पहिल्यांदा 4 व्हीलर कार या वर्षामध्ये आपण पाहतोय. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण की खूपच म्हणजे एकदमच 1 नंबर आयोजन आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रसाद या.
प्रसाद टॉस गमावलाय. प्रथम आता फलंदाजी आले. जर प्रसादने टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षक. आता फलंदाजी करायची आहे. समोर श्याम सोट रोडपाली संघ आहे. कितपर्यंत नक्कीच धावा काढण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू, कारण ग्राउंड विकेट पण शॉर्ट आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन बॉलरला पण इफेक्ट भेटायला पाहिजे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न. आज केपीसी ट्रॉफी या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूपच छान आहे आणि इथे खेळण्यासाठी आम्ही समाधान वस्करला सांगितला होता की काय पण करून इथे एंट्री घे, आणि त्यांनी एंट्री घेतली. त्याचा पण धन्यवाद करू, आणि इनामपुरीकरांचा धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. यस, क्या बात आहे. कारण हेच विशेष आहे मित्रांनो. कारण एखादी मोठी स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये काही झालं तरी चालेल, आम्हाला खेळायचं आहे, आणि प्रत्येक कॅप्टनची नक्कीच इच्छा होते. आणि बरेच संघ या स्पर्धेमध्ये सहभागी, 48 संघ सहभागी झालेले आहेत. कारण या स्पर्धेची विशेषता तीच होती की तारीख 10 दिवसा नंतर 10 दिवसामध्ये हा एवढा शामियाना उभा केला आहे. कारण एका दिवसामध्ये संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये फॅक झाल्या. ही विशेषता या स्पर्धेची आहे. जशी तारीख डिक्लेअर झाली, एका दिवसामध्ये 24 तासामध्ये पूर्ण टीम पॅक, आणि त्या पलीकडे टीम पेंडिंगला होत्या. म्हणजे ही विशेषता आहे, हा प्रेम आहे केपीसी ट्रॉफीवरचं. तर नक्कीच यानंतरची लढत पाहायला मिळेल. गुंडेवाल वर्सेस रोडपाली. तत्पूर्वी ते सामना सुरू आहे. आदर्श पडले वर्सेस सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. सेकंड सत्रामध्ये काय घडेल याचं धावतोनं पुन्हा एकदा ऐकण्यासाठी बोलतोय आमचे साथी समालोचक मित्र, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकजी पाटील अँड फ्रॉम पलसपे. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच अध्यक्ष संदीपजी पाटील सर. थँक्यू सो मच समीरजी सोमडे सर. तर जाऊया आपण उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी थोडा घाम गाळावा लागेल तो फलंदाजी करताना आदर्श 11 पडलेगाव कल्याण डोंबिवली परिसरामधील आणखीन एक संघ, आणि दुसऱ्या बाजूला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल फुल टॉस आहे, कट केलाय बॉल, आणि गॅप शॉट, आणि सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवत असताना बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4. घडले ते मयूर ठाकूर आणि दक्ष मात्रे अशी सलामीची जोडी. संकेतचा हाही बॉल गलीमधील फिल्डरला बीट करत चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू पुन्हा एकदा सीमा पार 4 धाबांकरता हा येतोय चौकार. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये हे चित्र पाहायला मिळेल. 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. पहा बॅक पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला एक मागे वळून खेळण्याचा प्रयत्न, आणि इकडे मात्र सापडलाय फलंदाज. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता, टिपलाय जेल. पहिला धक्का लागेल तो आदर्श 11 पडलेगाव टीमला. मयूर ठाकूर 8 धाबा काढून तंबूमध्ये. दोन चौकार आले होते. आणखीन एक थोडासा अनऑर्थोडॉक्स खेळण्यासाठी गेला खरा मयूर, परंतु आपली बहुमूल्य विकेट त्यानं बहाल केले. 78 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा रोशन पाटील बाळाची इनिंग मात्र पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 42 धावांची. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक आपण पाहिलं होतं आदित्य मस्करचं नेरे टीमचा. तर याचबरोबर इंडानपुरीचे आमचे सन्माननीय रतन म्हात्रे आणि अभिमन्यू म्हात्रे हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसे आमचे दीपक भोईर देखील आहेत, आपले देखील स्वागत.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ स्क्वायर कट, अप्रतिम फटका. बॉल चाललाय डीप पॉइंट बॉटलांच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. तीन चौकार आतापर्यंत पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. वैभव मात्रेच्या बॅटमधून एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळालाय. लेदर विकेट आहे. ग्राउंड सुद्धा लेदरचं बऱ्याचशा कॉर्पोरेट मॅचेस होत असतात तिकडे. मिडॉनला थांबवलाय हा चेंडू आणि त्याचमुळे अगदी फील सुद्धा वेगळा आहे. इतर मैदानांपेक्षा इकडे खेळतानाचा फील मात्र वेगळा येणार आहे. त्यामुळं KPC ट्रॉफीची जशी जाहिरात पडली अगदी 1-2 दिवसामध्ये सगळ्या टीम फुल झाल्या. प्रत्येकाला मात्र या मैदानावर खेळायचं आहे. अनेक संघ वेटिंगमध्ये सुद्धा राहिले. हा व्हाईट बॉल आलाय. बऱ्याच जणांनी अंगाशी चर्चा सुद्धा केली की कोणता संघ जर कॅन्सल झाला तर आम्हाला लगेचच त्या जागेवर खेळायला बोलवा. असे सुद्धा बरेचसे संघ, 102 संघ तर ऑफिशियली येत होते या ठिकाणी. सगळ्यांनाच आपल्याला प्रवेश देता आलेला नाहीये. कट केला बॉल. इकडे मात्र पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना तोपर्यंत मात्र एक सिंगल कन्वर्ट करण्यात आले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या आदर्श 11 पडलेगाव संघाच्या. 1 गडी बाद 14 धावा. हॅलो, समोर जी स्क्रीन आहे बघा, ब्लॅक स्क्रीन, तिथे 3 प्रेक्षक बसलेले आहेत, एक उभा आहे. आपल्याला विनंती आहे की आपण स्क्रीनच्या साईडला बसले तरी चालेल. आपणच तुम्हीच हाताला घडी घालून उभे आहे बघा मित्रा. स्क्रीन समोर. तुम्हालाच आणि ते बसलेत. आपण देखील साईडला बसले तरी चालतील, फक्त स्क्रीन समोरून साईडला प्लीज. थँक्यू. काही स्टँड सुद्धा आहेत, तिकडे सुद्धा आपण बसू शकता, कारण बऱ्याच वेळेला थोडासा डिस्टर्बन्स होतो. बॅटरला पटकन वेगळा समोर रंग दिसतो आणि त्याच्यामुळे थोडासा अडथळा येऊ शकतो आणि त्याच कारणास्तव. चला, पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 14 आणि या 14 धावांमध्ये आम्ही आता 2 धावा ऍड करतोय ज्या पेनल्टीच्या लावल्या होत्या चिंचपाडा संघाला आणि त्याचमुळे धावा झाल्यात आता 16. इथून पुढे 16च्या पुढे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. धावा करायच्या त्या मॅचमध्ये 78, 78, पण 14+2 या धावा ऍड केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 24 बॉलमध्ये 62 धावा करायच्या आहेत त्या आदर्श पडलेगाव टीमला. गोलंदाज तयार. ऑन साईडला वळवल्या हा चेंडू. मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल मिळेल. सतीश मिसाळ येतोय दुसऱ्या षटकासाठी. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्ममध्ये हा संघ पाहायला मिळतोय. कालच पेंदर स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी केली. काल कोपर स्पर्धेमध्ये सुद्धा एकाच दिवशी 2-2 ठिकाणी ट्रॉफ्या जिंकण्याचा विक्रम कालच केलाय त्यांनी आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला अनेक मैदानावर मात्र यशस्वीतेनं सांगता करतो. इकडे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होता, फटका चांगला होता, निवड चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षक आहे हे मात्र विसरला आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी संकेत पाटीलनं टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का आदर्श पडलेगावला. लागलाय पडलेगाव टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम मात्रे 4थ्या क्रमांकावर दाखल होत असताना सुरुवातीचे आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत जे सलामीला आले होते. ओपनर्सना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सर्वात आधी मयूर ठाकूर चांगला खेळत होता, परंतु एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि आपली बहुमूल्य विकेट गमावली. कारण 78 धावा चेस करायच्या म्हटल्या तर सुरुवातीपासून खरं तर एक चांगला स्टार्ट अपेक्षित होता. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये निदान सलामीवीरांकडून योगदान हवं होतं,
परंतु ते मिळालेलं नाहीये. मयूर ठाकूर प्रयत्न केला परंतु त्यानंतर लवकर बाद झाला. दक्ष सुद्धा नुकताच बाद झालाय. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना हा स्कोर या धावा ही भागीदारी मात्र पुढे न्यावी लागेल. गोलंदाज सतीश मिसाळ. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये टर्न पाहायला मिळाला. आणि मिसाळ असला ना की तुम्हाला चेंडू दोनही बाजूला वळताना दिसेल. ही खरं तर खासियत आहे या गोलंदाजाकडे. दोन्ही बाजूला चेंडू हातभर बाहेर वळवण्याचा कारनामा तो सातत्याने करत असतो आणि म्हणूनच त्याची गोलंदाजी खेळणं फेस करणं थोडंसं फलंदाजांना चॅलेंजिंग सुद्धा जातं. गोलंदाज तयार. अपील पाहायला मिळाले. यावेळेस मात्र अपील फेटाळून लावले पास कडून. कोणती धाव नाहीये. कपिल पारवे सर आहेत त्या ठिकाणी. पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील पाटील सर असतील, विजय पिल्लाई सर असतील. 3 दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आलेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मिसिंग ऑफ स्टंप होता एक चांगला निर्णय. ओ लॉफ केलंय बॉलला. उंच जास्त गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे आहे. शेवटच्या षणाला झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. हाताला लागल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. यस चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. क्षेत्ररक्षकानं बाहेरून प्रयत्न केलाय की तिकडे सीमा रेषेला त्याचा पाय लागलाय, स्पर्श झालाय. या सगळ्या गोष्टींची मात्र शहानिशा केली जाईल. tenniscricket.in सगळ्यात लोकप्रिय वाहिनी आणि सगळ्यात पहिली वाहिनी ज्या वाहिनीनं आज क्रिकेट ग्लोबलाइज केलं. खरं तर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर झळकावण्याचं काम, एक वेगळी खरं तर पूर्णपणे त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम tenniscricket.in ने केलंय. संतोषजी नाणेकर, त्यांची संपूर्ण टीम, गौरवजी सावंत यांची संपूर्ण मोठी मेहनत tenniscricket.in ला यशस्वी करण्यासाठी राहिली. आणि म्हणूनच आज लोकल स्पर्धांच्या बरोबर सुद्धा इंटरनॅशनल सुद्धा स्पर्धा कव्हर करताना दिसतात. सेफ आहे त्यामुळं धावलेल्या धावा मात्र ऍड होतील आदर्श पडलेगाव संघाच्या धावफलकामध्ये. टीमची टोटल 19 धावा पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दीपेश केणी त्या ठिकाणी होता, भाई केणी. पहा कमाल क्षेत्ररक्षण. शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती त्याची. सुपर फिल्डिंग. गोलंदाज मिसाळ पुन्हा एकदा. ओ इकडे मात्र ग्लान्स केलाय. क्लासिकल शॉट पाहायला मिळतोय. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता हा येतोय चौकार. मिसाळनं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 23 धावा. येणाऱ्या 18 बॉल आणि गरज असेल ती 55 धावांची. 55 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. आता मात्र थोडंसं प्रेशर बनवलं या मॅचमध्ये सतीश मिसाळच्या या षटकानंतर. कारण इथून थोडासा दबाव मात्र स्पष्टपणे जाणवेल फलंदाजी करत असताना वैभव म्हात्रे आणि त्याचबरोबरीनं प्रथम म्हात्रेवर. आता थोडंसं चार्जअप व्हावं लागेल, थोडासा एनर्जेटिक खेळ करावा लागेल. आणि जर आता धावा आल्या नाहीत तर मात्र थोडंसं कठीण होईल. आस्किंग रन रेट मात्र वाढत जाणार आहे. आणि त्याचमुळे दबाव मात्र दूर करायचा असेल पडलेगाव टीमला तर मोठ्या स्ट्रोक शिवाय आता मात्र पर्याय उरलेला नाहीये. जवळजवळ 18.33च्या सरासरीनं पुढे पडायचं आहे. फुल टॉस आहे यावेळेस मात्र. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर धावलाय त्या ठिकाणी. पाहूया तिकडे बॉल तर स्टॉप झालाय. त्यानंतर मात्र 2 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण मोठे स्ट्रोक्स वाचवायचे आहेत. सिंगल डबल्सनं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला फारसा फरक पडणार नाहीये. खेळाडू कक्षामध्ये सगळेच फक्त पडलेगाव संघाचेच खेळाडू बसतील. आपल्याला दिलेल्या चेअर्सवरच बसतील याची सुद्धा दक्षता घ्या. चांगला बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ड्रायव्हिंग मोडवर होता. फलंदाज पडतो बॉल मात्र बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता.
पुन्हा एकदा सगळ्यांसाठी सूचना असेल, खेळाडू कक्षामध्ये आता मात्र 2 बॅटर आहेत, 9 बॅट्समन फक्त खेळाडू कक्षामध्ये सध्याच्या घडीला असतील आणि चेअरवरच बसतील, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कोणी खाली उतरला तरी सुद्धा. ओ लॉफ्ट केला, बॉलला उंच गेलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, संधी लॉंग ऑनला, चेल टिपलाय, 1 मोर विकेट डाऊन. धक्का बसला इकडे आदर्श 11 पडलेगाव टीमला. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. वैभव म्हात्रे परतीच्या प्रवासाला. तर नक्कीच बऱ्याच संख्येने प्रेक्षक इथे पाहायला मिळतात. त्यातील काही अतिशय उत्कृष्ट खेळाडू देखील. समाधान वास्कर ते आलेत. समाधान, या स्टेजवरती स्वागत आहे आपलं. तर केपीसी ट्रॉफी म्हटली, या ट्रॉफीज आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर, सुंदर आणि आकर्षक, आणि ज्याच्यासाठी मात्र संघांमध्ये खरा तर घमासान तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल होता इकडे, मात्र मिस केलाय. आज चांगली संधी होती इकडे मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याची, परंतु टाइमच सपशेल चुकलं फलंदाजाचं, आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र सरळ विकेट किपरचा वेध घेतला. या चेंडूनं डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू, प्रेशर वाढत चालले आता मात्र, परंतु काहीतरी करावं लागेल आदर्श पडलेगाव टीमला. जर धावा आपण दिल्यात तर त्या धावा वसूल करण्याची जबाबदारी आता मात्र फलंदाजांवर आहे. ध्रुव पाटील आलाय, यंगस्टर या टीमचा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, जज करतात. प्रणय केणी त्या ठिकाणी होता, कॅच घेतला आणि फलंदाज होईल बाद. 4था धक्का आदर्श पडलेगाव टीमला. संपूर्णपणे धावसंख्या आता मात्र खुंटवले ती चिंचपाडा संघाच्या गोलंदाजांकडून. धावा मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीये, थोडीशी नैराश्य पसरले सध्याच्या घडीला आदर्श 11 पडलेगाव संघाच्या गोटामध्ये. बस अडवा बॅटने हा स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑन कडे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल येईल, 1 रन. आणखीन एक चांगलं षटक सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडून. ध्रुव पाटील यंगस्टर या टीमचा फक्त धावा दिले त्या 3 आणि 2 विकेट्स मिळवल्यात. सगळ्यात यशस्वी षटक सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाकडून. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 26. येणारे 12 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच, कारण आज सोमवार जरी असला तरी आमचे शरद घरत पापडी चपाडा यांची आगरी खानावल तिथे समोर आहे. जर कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. सुंदर असं जेवण, चविष्ट असं जेवण शरद घरतच्या खानावलमध्ये आपल्याला आगरी पद्धतीने मिळू शकते. तर आपण नक्कीच तिथे जाऊन त्याचा लाभ घ्या. मिसाळ आलाय पुन्हा एकदा, कव्हरच्या वरतून खेळायचं होतं, फटका फसलाय आणि इकडे मात्र झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडेल. आता मात्र संपूर्णपणे आरागिरी पत्करले. एका पाठोपाठ एक मोहरे गमवत असताना आदर्श पडलेगाव संघ. अपेक्षा होती स्वप्नील कडून सुद्धा आणि त्या अपेक्षा भंग होत असताना 5वा धक्का. बघ दीपक, बघ का डीजे ऑपरेटरचा बघ टायमिंग अतिशय अप्रतिम आहे. पहिल्याच बॉलवर आणखीन एक सफलता मात्र प्राप्त झाले.
सतीशला ओ द विकेट हा बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. हॅमर केला होता इकडे मात्र लॉंग ऑफच्या वरतून पाठवलाय तो 6 धावांकरता षटकार. बत्तीस धावा धाव फलकावर या षटकाराच्या सहाय्यानं दशरथ पाटील सरांचा आवाज होता. थोडस स्क्वेअरला खेळायचं होतं परंतु इकडे मात्र कनेक्शन प्रॉपर नव्हतं. ओव्हर थ्रो जरूर झालाय परंतु पॉपिंग रीचच्या बराचसा पुढे निघून गेला होता स्ट्राईक रेटचा फलंदाज आणि त्याच काळासो इकडे मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटच्या 9 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. संपूर्ण आमचं व्यासपीठ कच्चा खच भरलेलं असतं आणि तेवढेच प्रेक्षक सुद्धा आजूबाजूला क्रीडांगणाच्या भोवती. हे प्रेम आहे खरं तर. हे नेहमीच प्रेम दिलंय या ट्रॉफीसाठी KPC ट्रॉफीसाठी आणि म्हणूनच प्रेक्षकांची पसंती खेळाडूंची पसंती आणि सगळ्यांचीच पसंती KPSC ट्रॉफी. इकडे सुद्धा बॉल हवेत आहे. संधी आहे पहा मिडऑफला झेल सुटलाय. संधी चांगली होती इकडे परंतु ही विकेट मिळाली असती. संपूर्ण जर स्पर्धेचा विचार केला तर गोलंदाजांसाठी विकेटला 10 पॉइंट्स आहेत आणि तो खेळाडू जर अष्टपैलू असेल तर त्याच्या बॅटिंगचे पण गुण मोजायचे असतील आणि बॉलिंगचे पण. तर अशा वेळेला मात्र त्याचे 5 गुण मोजले जातील. त्यामुळं इकडे ते सुद्धा चर्चा जरूर असणार आहे कारण मालिकावीर 4 व्हीलर आहे आणि जेव्हा एखाद्या गुणांनी 2 गुणांनी 3 गुणांनी जेव्हा जाते तेव्हा मग आपल्याला असे झेल आठवतात की पहिल्या मॅचमध्ये हा झेल टिपला असता तर आज 4 व्हीलर माझ्याकडे असती. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्यामुळे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला चुका करून जमणारच नाही आणि या साध्या सोप्या चुका तर करूच शकत नाही तुम्ही आणि त्याचमुळे संपूर्ण जग का खरं तर तुमच्या चुका पाहत असतो आणि त्यासाठीच मात्र अगदी सावधानतेने तुम्हाला खेळावं लागेल. चेंज ऑफ पेस होता इकडे मात्र थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि अखेरीचा झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हरला इनफिल्ड मध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ आणि सतीश मिसळला. क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्या मोठा स्ट्रोक खेळलाय. स्लॉग स्वीप केलं होतं. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार स्ट्रोक होता मीतचा. षटकार. या स्पर्धेमध्ये सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. हा एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. इतर कोणताही सदस्य किंवा कोणताही प्रेक्षक आपला पाठीराखा बसणार नाही याची काळजी. कधी खेळाडू कक्षामधून उठायचं नाहीये. मोबाईलचा वापर करायचा नाहीये कारण सगळं लक्ष ठेवून आहेत. खाली जरी उठला किंवा बॅट घेऊन पटकन एखादा खेळाडू तिथून पाणी घेऊन गेला तरी सुद्धा पेनल्टी आहे. त्यामुळं काटेकोरपणे तुम्हाला याचं पालन करावं लागेल. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सुलभ केडे. शॉर्ट बॉल आहे. पूल करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र अपील पाहायला मिळते. बॅटला चाटून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन होईल. आता मात्र संपूर्णपणे मित्रमंडळी कमांड मिळवले या मॅचवर. 5 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. हॅलो. तर याचबरोबर दैसरचे तुषार पाटील आणि घारिवलीच्या हरेश पाटील इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तुषार पाटील आणि हरेश पाटील.
सामना संपूर्णपणे मी तर म्हणेन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या बाजूने जात असताना गुलशन पाटील आमचे गुणसंख्या लेखक किरवलीचे अतिशय चांगलं गुणसंख्या लेखन करतात। समोर चिंचपाडा संघ सुद्धा आहे, उमेशजी भोईर अतिशय रायगडमधील नामांकित गुणसंख्या लेखक, त्यांच्या गावचा संघ सध्याच्या घडीला आपण विचार केला तर अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे। आडवा बॅट ऑन साइडला वळवलाय, हा चेंडू सिंगलच येईल, 1 रन। फक्त सिंगल्सनं फार तर पराभवाचं अंतर कमी केलं जाणार आहे, बाकी काही होणार नाही इकडे। आता मात्र सामना कोणत्या दिशेला चाललाय हे सगळ्यांना कळून चुकलंय, संपूर्णपणे थोडीशी एकतर्फी लढत पाहायला मिळाली। चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीनं सुलभनं टाकला होता, डायरेक्ट हिट, अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस। बाद व्हावं लागेल इकडे मात्र फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये। आणखीन एक मोरा गमावलाय, तो आदर्श पडलेगाव टीमनं। औपचारिकता बाकी आहे, मॅचची फॉर्मॅलिटीज फक्त कंप्लीट केली जाईल आमच्या मॅच ऑफिशियल्स कडून। तर आमचे रोडपालीचे सन्माननीय मिथुन भोईर या गावचे जावई आहेत, तर त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। 10वा फलंदाज खेळपट्टीवर आलाय पडलेगाव संघाचा। पूल करण्याचा प्रयत्न, इथे कोणताही संपर्क होताना दिसत नाहीये। डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू, हा खरं तर टॉस आपण पाहताय, कॉइन पाहताय। एका बाजूला रायगड का टायगर आणि दुसऱ्या बाजूला केपीसी ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पेशल डिझाईन केलाय। टॉस, ओ यावेळेस चांगला फटका आहे, दिशा दिले, बॉल चाललाय तो सीमा रेषेच्या दिशेनं। पराभवाचं अंतर फक्त कमी होईल या चौकारानं, परंतु संपूर्णपणे जो स्कोर तगडा उभा केला होता। एकतर संघ उशिरानं आला चिंचपाडा, पेनल्टी सुद्धा घेतली या संघानं पहिल्यांदाच, आणि त्यानंतर मात्र कमाल धमाल उडवून दिली बॅटिंग मधून, आणि ते प्रेशर आता मात्र झेलू शकलेलं नाहीये, संपूर्णपणे दमछाक झाले। शेवटचे 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बॉल द्यायचा आहे। हॅलो, तर याचबरोबर रोडपालीचे मनीष भोईर यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं देखील स्वागत आहे। त्याचबरोबर मिथुन भोईर यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती। आणि इकडे मात्र सामना मोठ्या फरकानं जिंकलाय, तो केपीसी ट्रॉफी मध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं विजयी सलामी दिले, तब्बल 31 धावांना ही लढत जिंकले। अभिनंदन बाळा, अभिनंदन सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 13 बॉल मध्ये 42 धावांची इनिंग साकारणारा उलटी टोपीवाला बाळा रोशन पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली या 2 संघादरम्यान। हॅलो, तर सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय बॉबी पाटील, आपण यावं। यस बॉबी या। तर यस, तर बॉबी या, बॉबीला असतोय, चला अंगत देतो। चला आपण बालाला इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देतोय। एक केपीसी ट्रॉफी आपण पाहतोय, क्रिस्टल ट्रॉफी, आणि त्याचबरोबर सावली स्पोर्टच्या वतीने ही टी शर्ट आहे। फक्त 2 शब्द जास्त बोलणार नाहीये बाला, बाला चला ठीक आहे, काही हरकत नाहीये, कारण
कधी कधी काही खेळाडू बोलण्यास लाजतात, परंतु मैदानामध्ये उतरल्यानंतर त्यांचं मात्र बॅटमधून बोलणं सुरू असतं. तर आदर्श पडले संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. हार जीत होत असते स्वप्नील, परंतु कुठे चुकलात, काय चुका झाल्यात